नमस्कार, मी अजित पालव पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. अनेक बहिणींचं KYC कंप्लीट होत नव्हतं, वेबसाईटवर एरर दाखवत होतं. कारण लाडकी बहीण योजनेची वेबसाईट क्रॅश झाली होती. त्या कारणानं त्यावर काम चालू होतं. त्यामुळे IT डिपार्टमेंटने यावर काम केल्यानंतर आता ही वेबसाईट सुरळीत चालू झाली. तर आता या अधिकृत वेबसाईटवर तुम्ही KYC करू शकता. कशी करायची सोप्या पद्धतीनं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्या अगोदर तुम्हाला एक सूचना करतो, कुठलीही थर्ड पार्टी वेबसाईट वापरू नका. महाराष्ट्र.government.in ची वेबसाईट तुमचे येथे ओपन होत नसेल तर मला कमेंट करून सांगा. मी प्रॉपर ह्याची लिंक तुम्हाला कमेंटमध्ये पाठवून देईन. तर सर्वप्रथम आपण येथे वेबसाईट ओपन करून घेऊया. तत्पूर्वी अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा. आता येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची KYC करण्याकरिता क्लिक करा लिहिलंय. इथे आपण क्लिक करूया. आता येथे सर्वात वरती तुम्ही पाहू शकता आधार क्रमांक मागितला आहे. त्या खालोखाल येथे तुम्हाला कॅप्चा कोड भरायचा आहे. आधार क्रमांक मी पहिल्यांदाच कॉपी करून ठेवला होता, तो इथे मी पेस्ट केला आहे. आता येथे खाली त्यांनी जो कॅप्चा कोड दिला आहे तो आपल्याला इथे खाली फिलअप करायचा आहे. त्यामुळे आता मी इथे हा जो कॅप्चा कोड आहे तो जसा आहे त्याप्रमाणे इथे मी तो फिलअप केला आहे. फिलअप केल्यानंतर येथे पाहू शकता याला आपण संमती द्यायची आहे. इथे आपल्याला इथे जे फर्स्ट डॉट आहे इथे आपण ग्रीन डॉट केला आहे आणि आपण त्यांना संमती दिलेली आहे. त्यानंतर येथे खाली पाहू शकता OTP पाठवा, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आपण इथे क्लिक केल्यानंतर आता येथे पाहू शकता OTP टाकण्यासाठी तुम्हाला बॉक्स आले आहेत. यामध्ये तुमचा जो OTP तुमच्या मोबाईलवर आला आहे तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. आता माझ्या मोबाईल क्रमांकावर जो OTP आला आहे तो मी इथे फिलअप करून घेतो. आता हा OTP जो आहे तो तुमचं आधार कार्ड ज्या मोबाईल नंबरची लिंक आहे त्या मोबाईलवर तुम्हाला पाठवला जाईल. आता येथे OTP टाकून झाल्यानंतर सबमिट करा या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर येथे पाहू शकता सेकंड पेज तुमचं ओपन होईल. आता येथे तुम्हाला तुमचे वडील किंवा तुमच्या पतीचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे. आपण येथे टाकून घेऊया. आधार क्रमांक टाकून झाल्यानंतर येथे खाली तुम्हाला हा जो कॅप्चा आहे तो येथे तुम्हाला फिलअप करून घ्यायचा आहे, जसा आहे तसा. हा कॅप्चा इथे टाकून झाल्यानंतर येथे सहमती द्या ऑप्शन येईल, त्यावर तुम्हाला सहमती द्यायची आहे. सहमती आता इथे एरर दाखवतो आहे. एक दोनदा तुम्ही हा कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला एरर येणार नाही. आता पुन्हा दाखवतो आहे. पुन्हा आपण सबमिट करूयात. आता हा इथे सबमिट झालेला आहे. आता इथे आपण संमती देऊन पुढचं पेज आपलं ओपन होईल. इथे तुम्हाला एक OTP येईल, तो तुम्हाला येथे OTP द्यायचा आहे. जो OTP आला आहे तो आपण इथे फिलअप केलेला आहे. आता येथून आपण याला सबमिट करूयात. सबमिट केल्यानंतर येथे 1 नंबरवरती जो तुम्ही आधार क्रमांक दिला असेल पती किंवा वडिलांचा, त्यांचं नाव इथे मेन्शन होईल. आता येथे दुसऱ्या क्रमांकावर तुम्हाला जाती प्रवर्ग निवडायचा आहे. येथे जी आहे ते मी ते भटक्या जाती ब हे निवडतो. तुमची जी जाती असेल तुम्हाला तेथून ती सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर येथे तुम्ही पाहू शकता 2 प्रश्न तुम्हाला विचारले जातील. आता येथे तुम्हाला होय किंवा नाही सिलेक्ट करायचं आहे. येथे अनेक महिलांच्या चुका होतात, तर कसं करायचं ते एकदा पाहून घ्या. आता येथे काय म्हटलंय पहा, माझ्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती कायम कर्मचारी म्हणून उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानी नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत. तर येथे तुम्हाला कन्फ्यूज व्हायचं नाही. येथे तुम्हाला असं तुमच्या घरात कोणी सरकारी कर्मचारी नसेल तर होय असं लिहून पाठवायचं आहे. तर आपल्या घरी कोणी सरकारी कर्मचारी नाही, त्यामुळे आपण इथे होय या ऑप्शनवर क्लिक केलं आहे. त्यानंतर त्यांनी विचारलेला दुसरा प्रश्न कोणता आहे ते आपण पाहूयात. येथे त्यांनी विचारलं आहे, माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित व्यक्ती लाभ घेत आहे. आता तुमच्या कुटुंबामध्ये 2 स्त्रिया लाभ घेत असतील तर एक विवाहित आणि एक अविवाहित असेल तर तुम्हाला चालतं. त्यामुळे आपण जर एक विवाहित आणि एक अविवाहित असेल येथे होय असं लिहून पाठवायचं आहे.
किंवा एकच विवाहित किंवा एकच अविवाहित असेल तरी देखील तुम्हाला होय असं लिहून पाठवायचं आहे. आता हे दोन्ही कॉलम भरून झाल्यानंतर तुम्ही हे जे काही हा फॉर्म भरला आहे त्याला तुम्ही सर्वस्वी जबाबदार आहात का असं विचारलं आहे. तर येथे हा म्हणून इथे तुम्हाला टिक करायची आहे आणि हा फॉर्म तुम्हाला सबमिट करायचा आहे. आता सबमिट केल्यानंतर लगेच तुम्हाला येथे सक्सेस झाल्याचा मेसेज येतो आहे. तुमची KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. अशी अगदी सोप्या पद्धतीनं तुमची KYC आता तुम्ही करू शकता. तुम्हाला याबाबत कोणतीही अडचण आली असल्यास तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. व्हिडिओ आवडला तर एक लाईक अवश्य करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटू एका नवीन अपडेट्ससह. तोवर तुमची आणि परिवाराची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. टेक केअर अँड बाय.